सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या तोंडाला चव जर नसेल ना तर ही ठेचा नक्की करून बघा. तुम्ही जर लई तिखट खात नसाल तर तिखट आणि सपक मिरच्या दोन्ही मिक्स करून ठेचा बनवा. इथं मी 10-15 मिरच्या घेतल्या, चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या तेल टाकून थोडंसं. मिरची भाजताना थोडीशी काळजी घ्या. मिरची भाजताना मिरचीमध्ये तेल टाकलं का मिरची फुटते, त्याच्यामुळं ना थोडंसं जपूनच डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते. तोंडाला तिखट लागायचं सोडून डोळ्याला तिखट लागेल. मिरच्या भाजतानाच शेंगदाणे टाकून घ्यायचे, तेलामध्ये चांगले तळतात शेंगदाणे पण. चला मिरच्या भाजून झाल्या आता वाटून घेऊ. मी ठेचा खलबत्त्यातच वाटते, कोणी तव्यातच वाटतं, कोणी मिक्सरमध्ये वाटतं. पण मिक्सरमध्ये वाटलेला ठेचा लई बारीक होतो, त्यामुळं तव्यात पण वाटलं तर चालतं. मिरच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या. ठेचा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. ज्यांना ठेचा आवडतो त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, लाईक पण करा आणि शेअर बी करा नक्की. इकडं आमचा ठेचा पण वाटून झाला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहऱ्या टाकून घ्यायच्या. मोहऱ्या तडतडतवर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं. टमाटर परतीताना थोडंसं टमाट्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. टमाटर लवकर मऊ होतं. मग मिरच्या वाटताना पण मीठ टाकले, त्याच्यामुळं मीठ नाहीतर ठेचा खारट होईल. फोडणीमध्ये हा ठेचा मिक्स करून घ्यायचा. भाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर हा ठेचा नक्की करून बघा. भाजी असो किंवा नसो, हा ठेच्याबरोबर अर्धी भाकरी जास्तच जाते. मग शिजतानाच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं की मग ठेचा एकजीव होतो. मीडियम गॅसवर ठेचा चांगला शिजू द्यायचा. त्याच्यावर प्लेट झाकून शिजू द्यायचा थोडासा. खाण्यासाठी तयारच आहे. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता. मी तर भाकरीसोबतच खाणार आहे. असा ठेचा खायची मजाच वेगळी. कांदा भाकरी, या मग ठेचा खायला. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.